आजच्या या शोकसभेची सुरुवात आपण कैलासवासी किरण भैया गंगाधर पवार यांच्या प्रतिमेचं पूजन करून करणार आहोत। सर्व प्रमुख मान्यवरांना विनंती आहे त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून आपण या शोकसभेची सुरुवात सोलापूर शहरातील त्यांचे सर्व सहकारी मार्गदर्शक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये ही शोकसभा या प्रसंगी संपन्न होते। एक 10 मिनिटाची व्हिडिओ क्लिप जी त्यांच्या मित्रपरिवार ती आपण सर्वप्रथम पाहणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्याविषयीच्या आठवणी त्यांच्या मित्रपरिवार। आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील। जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील। क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण। वाटलं नव्हतं कोणालाही असं अघटित घडून जाईल। चालता बोलता देव तुम्हासनी, माणुसकी स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमचीच येईल। स्वर्गीय किरण भैया पवार हे नाव सर्व परिचित आहे। स्नेही जनांच्या हृदयातील आढळ स्थान आहे। स्वर्गीय किरण भैया पवार म्हणजे मित्रमंडळींनी भरलेलं भलं मोठं विश्व। दातृत्वाचं दुसरं नाव म्हणजे स्वर्गीय किरण भैया पवार। ओळखीचा असो अथवा अनोळखी, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा एक सच्चा मित्र। महाराज पिसे यांच्या प्रेरणेतून नावारूपास आलेल्या थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक ही प्रत्येक
स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांच्या 83व्या जयंतीचं औचित्य साधून स्वर्गीय किरण भैया पवार यांनी सोलापुरात हेपॅटायटिस बी शिबिराचं आयोजन केलं होतं। या शिबिराला इतका मोठा प्रतिसाद लाभला होता की तब्बल 7,000 व्यक्तींना हेपॅटायटिस बी ची मोफत लस देण्यात आली। स्वर्गीय किरण भैया पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आपली कारकीर्द गाजवली। दरम्यान सोलापूर महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी जेव्हा त्यांची निवड झाली तेव्हा त्यांनी एवढं झपाटून काम केलं की स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असावेत तर फक्त किरण भैयाच, असा आपल्या पारदर्शी आणि शिस्तबद्ध कारभाराचा ठसा त्यांनी उमटवला। विशेष म्हणजे स्थायी समिती ही महानगरपालिकेची आर्थिक नाडी समजली जाते। इतक्या महत्त्वाच्या कमिटीचे सर्वात कमी वयाचे चेअरमन म्हणून त्यांची नोंद महानगरपालिकेच्या इतिहासात झाली। जेव्हा त्यांनी स्थायी समितीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला तेव्हा या अर्थसंकल्पाचा त्यांनी किती गाढा अभ्यास केला होता याची प्रचिती सर्व सदस्यांना आली। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या 29व्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्वर्गीय किरण भैया पवार यांनी शिवस्मारकाच्या प्रांगणात राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेसाठी मुख्य अतिथी म्हणून WWE चे वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन द ग्रेट खली हे निमंत्रित होते, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही। त्यामुळं या स्पर्धेला भारताचे जगप्रसिद्ध शरीर सौष्ठवपटू प्रेमचंद डोगरा यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या 30व्या वाढदिवसाप्रित्यर्थ स्वर्गीय किरण भैया पवार यांनी इतकं अनोखं समाजकार्य केलं की ते सर्वांनाच थक्क करून सोडणारं ठरलं। तर स्वर्गीय किरण भैया पवार यांनी सोलापूर शहरातील भीषण पाणी टंचाई असलेल्या भागात चक्क 30 कूपनलिका बसवून तेथील रहिवाशांच्या पाण्याची सोय केली। स्वर्गीय किरण भैया पवार हे पक्के क्रिकेट वेडे होते, म्हणून तर खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय किरण भैया पवार यांनी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता। डिसेंबर 2004 रोजी दक्षिण आशियातील अनेक देशांना सुनामीचा फटका बसला होता। भारतात तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीवर अमृतपुरी आश्रम परिसरातही सुनामीच्या या विनाशकारी लाटा थडकल्या होत्या। केरळ, तामिळनाडू, पॉंडिचेरी, अंदमान निकोबार द्वीपसमूह आदी भागात सुनामीनं हाहाकार माजवला होता। पॉंडिचेरीमधील वल्लपल्लनम या गावाला स्वर्गीय किरण भैया पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चादर, सतरंजी, टॉवेल, वापरण्याचे कपडे असं रेल्वेची संपूर्ण बोगी भरून साहित्याचं मोफत वाटप केलं होतं। स्वर्गीय किरण भैया पवार यांनी गोकुळ अष्टमीचं औचित्य साधून राज्यस्तरीय दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून आलेल्या गोविंदांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेला हजारो युवकांनी उपस्थिती दर्शवली होती। त्यामुळं ही राज्यस्तरीय दहीहंडी स्पर्धा एकमेव ठरली। दहीहंडी उत्सवाचे प्रेरणास्थान मुंबईचे प्रसिद्ध राजकीय नेते आमदार सचिन भाऊ अहिर यांचा वाढदिवस स्वर्गीय किरण भैया पवार यांनी सोलापूर शहरात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला होता। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्वर्गीय किरण भैया पवार यांनी समाजातील सर्व स्तरातील गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना
तब्बल 1 लाख मोफत वह्यांचं वाटप केलं होतं. सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी सन 2008 मध्ये स्वर्गीय किरण भैया पवार यांनी जिल्हास्तरीय स्नेह संमेलन अर्थात युथ इन सिंक या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत हजारो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सोलापूर शहरात वेगळं काहीतरी करून दाखवणारे म्हणून स्वर्गीय किरण भैया पवार प्रसिद्ध होते. याच वेगळेपणाची प्रचिती देत स्वर्गीय किरण भैया पवार यांनी RX 100 या प्रकारामध्ये राज्यस्तरीय बाईक रायडिंग स्पर्धेचं आयोजन केलं होतं. अशा प्रकारे राजकारणातील एक अभ्यासू युवा नेता, प्रसिद्ध क्रिकेटपटू, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तिमत्व, दिलदार मित्र, उत्कृष्ट संघटक, आगळ्या वेगळ्या स्पर्धांचं आयोजन करणारे एकमेव संयोजक, सामाजिक बांधिलकी जोपासणारे लोकप्रतिनिधी असे अष्टपैलू गुण लाभलेले स्वर्गीय किरण भैया पवार हे आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी यापुढेही निरंतर कायम राहतील यात शंकाच नाही. जवळची व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणं फारच दुःखद असतं. मग ती व्यक्ती कोणीही असो, त्या व्यक्तीशी असलेली जवळीक, तिचं प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही. अशा वेळी भावनांना केवळ अश्रून वाटेच नव्हे तर शब्दातूनही मार्ग मोकळा करून द्यावासा वाटतो. ती व्यक्ती गेल्यानंतर शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावंसं वाटतं. शून्यामधुनी विश्व निर्मुनी, कीर्ती सुगंध वृक्ष फुलुनी, लोभ माया प्रीती देऊनी, सत्य सचोटी मार्ग दावुनी, अमर जाहला तुम्ही जीवनी. आज तुमच्या आठवणींनी फार गहिवरून येत आहे. तुमची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. झाले बहु होतील बहु, परी तुमच्या समान तुम्हीच. भावपूर्ण श्रद्धांजली. अतिशय थोडक्यात 2 मिनिटांमध्ये आपण सर्वांनी आपल्या भावना या प्रसंगी व्यक्त करायच्या, कारण या प्रसंगी किरण भैयांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करणाऱ्यांची संख्या अतिशय जास्त प्रमाणात असल्यामुळे संधी मिळाली पाहिजे या उद्देशातून कृपया थोडक्यात सर्वांनी आपल्या भावना या प्रसंगी व्यक्त करायच्या आहेत. भावना व्यक्त करायला येताना सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेच्या समोर पुष्पहार अर्पण करून आपण 5 दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेले किरण पवार मिथून दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामध्ये आपण सहभागी आहोत. सर्व या न्यायाबद्दल काय बोलावं आता आपण सर्वांनी गेली सामाजिक व राजकीय कार्य केलं ते आपण पाहिलेलं आहे. पण जेव्हा किरण भैयाचा आमचा संपर्क आला, किरण भैया लहान असताना आणि बाळासाहेब शिंदे यांना असतील किरण भैया मी स्वतः एका बाजूला शेजारी आमची घर होती.
त्यातून सर्वांची मैत्री झाली आमची. काही कारणास्तव किरण भैया आणि बाळासाहेब शिंदे यांच्याकडून उठून बसून आमचे एक ग्रुप तयार झाला, संघटना तयार झाली. त्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे कार्य, त्यात शिवाजी महाराज विषय असतील, ज्ञानेश्वरला राम वाघमारे, नागराज चव्हाण, हे आमचे पूर्ण ग्रुप होता. त्या ग्रुपच्या माध्यमातून मंडळाच्या आम्ही मोठं मंडळ तयार केलं. त्या मंडळाच्या माध्यमातून किरण भैया पवार असतील, जर आमचा पूर्ण मंडळाचं जे लिजिम पथक होतं, ते लिजिम पथक जर चाललं तर पुढं इकडे अण्णा महाराज, मी आणि किरण भैया पवार हे चौघं लेझिमीला पहिल्या रागीत असेल. किरण भैया पवार लहानपणापासून सर्व कुठलेही कार्य असू द्या त्या धडाडीने काम करत असतात. सुरुवातीला आम्ही जेव्हा शिवसेना काढली, सोलापूर शहरामध्ये शिवसेनाचं आम्ही काम करत असताना किरण भैया सर्वात लहान होते. किरण भैया कुठं मिटिंग असली, काय गुप्त काही बैठका असल्या तर आम्ही किरण लहान आहे म्हणून त्याला कुठं एका ठिकाणी बसवायचं, आज काय चाललंय काय नाही हे सगळी माहिती देण्याचं काम किरण भैया करतो. आज किरण भैयांनी आमच्यासाठी काय केलंय, आम्ही काही कारणास्तव तुळजापूरला होतो, रोडवाडीला होतो, आम्ही तो सर्वात लहान होता, पण आपल्या वाईट प्रसंगामध्ये अण्णा असतील, महाराज असतील, आम्ही 4-5 जण काही कारणास्तव बाहेर असताना स्वतः कॉलेजला असताना त्यांनी कॉलेज सोडून दिलं आणि आमच्यापाशी येऊन आमच्यापाशी राहत. म्हणजे आम्हाला सुद्धा काही धोका होऊ नये किंवा काय होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी किरण भैया पवार सुद्धा होते. आज त्यांना आम्ही जे आपल्या ते निघून गेलेत, आम्ही वारंवार सांगितलं, आज दुःख एवढंच वाटतंय की आमच्या नंतरची पिढी, दत्ता शिंदे असतील, आमचं श्रीकांत असेल, तानाजी पिशे असतील, किरण भैया, महेश शिंदे, ही लहान मुलं ज्याला आम्ही लेकरासारखं सांभाळलं, ह्यांनी काही गोष्टी आमच्या ऐकल्या नाहीत. आता असं इतकं वाईट वाटतंय की ही लहान आमची पिढी, आमचे भाऊ, ह्याला खांद्यावर घेऊन आम्ही खेळायला त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आम्हाला बघायला वाटतं, हे दुःख वाटतं. तर किरण भैयाच्या शोकसभेनिमित्त मी एवढं सांगतो तरुण मुलांना, किंवा आपण थोडा मोठ्याचं ऐकून व्यवस्थित राहावं आणि किरण भैयाचं कार्य आपण सर्वांनी करावं. किरण भैयाचं जे कार्य सांगण्यासारखं भरपूर आहे, पण इथं बोलणार जास्त लोक असल्यामुळं मी माझं श्रद्धांजलीचं भाषण थोडक्यात आठवतो. आपली रजा घेतो. पराधीन आहे जगती मित्र मानवाचा. मित्रांनो, ज्या पद्धतीनं या पद्धतीवर जन्म घेतल्यानंतर मृत्यूचं साठाळ आहे, परंतु जन्म आणि मृत्यू यांच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर त्यांच्या सहवासातून आपल्याला कळतं. आणि आज मामा सर्वांचे मित्र, आमचे मार्गदर्शक आदरणीय किरण भैया पवार यांच्या शोकसभेप्रसंगी खरं तर मनात अतिशय एक युवक म्हणून एक दाट भावना या ठिकाणी मनामध्ये आहेत. खरं तर किरण भैया पवारांची चित्रफित पाहताना त्यांनी ज्या विविध क्षेत्रामध्ये काम केलं, सोलापूर शहरामध्ये कला क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, त्याच्या जीवनामध्ये त्यांनी मला वाटतं कुठलाही एक क्षेत्र त्यांनी सोडलं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःच्या कार्याची ओळख निर्माण केली. आणि मला चांगलं आठवत आहे, विश्व जन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष होते आणि बॉडी बिल्डिंग असोसिएशनवरती सुद्धा काम केलं. आणि सोलापूर शहरामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्याचं धाडस आणि मला वाटतं तो माइलस्टोन झाला या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये. ही स्पर्धा कशी भरवावी याचं उदाहरण जर कोणी दिलं असेल तर सोलापूर शहरामध्ये किरण भैयाने दिलं. आणि काही पदं अशी असतात की ती पदं उंची प्राप्त करून जातात त्या व्यक्तिमत्वाला, पण काही व्यक्तिमत्व असे असतात की त्या पदाला मोठी करतात. आणि मला वाटतं किरण भैया पवारांनी स्थायी समिती चेअरमनला जी क्रेज आणली आणि त्या प्रकारे त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, ते सोलापूर शहरामध्ये स्थायी समितीचं चेअरमन पण भूषण कोणी असं सोलापुरात जर आपल्या डोळ्यासमोर नाव होतं तर पहिल्यांदा आदरणीय किरण भैया पवारांचं येतं. आणि ते करत असताना त्यांनी सामान्य लोकांना खूप असं सहकार्य करण्याचं काम असू द्या आणि आमच्यासारख्या युवकांना या ठिकाणी प्रेरणा देण्याचं काम असू द्या, युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा युवक काँग्रेसमध्ये आयडियल काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी जो ठसा उमटवला आमच्यासारख्या युवकांना, तो निश्चितपणे या काळामध्ये एक दीपस्तंभ आणि मार्गदर्शक म्हणून ठरेल, यात काही वाढत नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये पवार कुटुंबावर जो डोंगर कोसळला आहे आणि
त्यांचे चिरंजीव अश्विन असतील आणि त्यांच्या कन्या गौरी असतील यांच्यासोबत आपण राहावं आणि त्याच्यासोबत जर राहिलं हीच मला वाटतं की किरणबाईंना श्रद्धांजली असेल. आणि पुण्यश्लोक मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 15च्या वतीनं व नगरसेवक धर्मा मुस्लिम मित्र परिषदेच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. माझे विचार संपवतो. जय हिंद. आजच्या शोकसभे प्रसंगी स्वर्गीय किरणभैया पवार यांच्या स्मृतीस मी माझ्या प्रधान कुटुंबियाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या भागातील एक युवक कार्यकर्ते, राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रामध्ये ठसा उमटवलेले असे आमचे किरणभैया आज आपल्यातून निघून गेले. कुठल्याही प्रसंगी एखादा प्रसंग आला असेल, एखाद्याच्या कुटुंबावरती अडचण आली असेल तर पहिल्यांदा कोणी फोन करणार असेल तर तो किरणभैया असेल. एखाद्या मित्राच्या खांद्यावर हात टाकला तर मैत्री काय जपावी ही किरणभैयाकडनं आम्ही शिकलेलं आहे. मी त्यांच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, मी प्रधान कुटुंबियाच्या वतीने आपल्या संपूर्ण सोलापूर शहरवासियांच्या वतीने सुद्धा भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि मी थांबतो. आज कैलासवासी किरणभैया पवार यांच्या शोकसभेच्या निमित्त जमलेल्या निमित्त मी माझी 2 आठवड आहेत. किरणभैया पवार हे जेव्हा स्टँडिंग कमिटी चेअरमन होते तेव्हा त्यांनी जे काम केलं होतं त्या कामाचा जो उल्लेख झाला आत्ताच माझ्या पूर्वी जे बोलले त्याप्रमाणे त्यांनी चेअरमन असताना स्टँडिंग कमिटीचं पद हे किती महत्त्वाचं आहे आणि त्यानिमित्त आपण शहराचा कसा विकास करू शकतो हे किरणभैया पवार यांनी दाखवून दिलं. व सर्व सोलापूर शहरात जेव्हा त्यांनी युवकचे अध्यक्ष झाले त्यामुळं प्रत्येक युवकात एक चैतन्य निर्माण झालं की आपण देखील चांगलं काम केलं भैयासारखं तर आपण देखील काही तरी समाजाचं काय देणं लागतो ते आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. हे किरणभैयाने दाखवून दिलं की युवकांना त्याच्यात प्रेरणा मिळाली. एवढंच मी तुम्हाला 2 शब्द बोलतो आणि पत्राधारी युवक मंडळाच्या वतीनं ते प्रमुख सल्लागार या नात्याने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. माझे काका व माझे कायम मार्गदर्शक राहिलेले, माझ्या अडीअडचणीमध्ये माझ्या संकटात कायम उभे राहिलेले किरणभैया पवार हे आज आपल्यामध्ये नाही आहे. त्यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम श्रद्धांजली देतो. आज बोलताना आवाज असा अडकत आहे, माझा तोंडातून शब्द निघत नाही आहे की अशा निधड्या काळजाचा माणूस आज आपल्यामध्ये नाही आहे. ज्यांना बघत बघत आम्ही वाढत आलोय, जे आमचं वाढतं वय होतं त्यावेळेस आम्ही किरणभैयाला बघत होतो. ज्या पद्धतीने ते सामाजिक कार्यामध्ये आपल्याला उठून वाहून घेतले होते, ज्या पद्धतीने ते रक्ताच्या पलीकडचे नाते सांभाळले. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. आता ते लहान वयात झालेल्या गोष्टी असतात. माझे आणि आमच्या भाईजीचे थोडेसे वाद झाले होते, पण त्यांनी स्वतःच्या सख्या मेहण्याच्या बाजूने न उभारता, रक्ताच्या नात्यासोबत न उभारता ते माझ्या पाठीशी उभारले आणि ते आमच्या दोघांची तक्रार मिटवली. त्याच दिवशी मला एक कळलं की बाबा माणुसकी असावं तर किरणभैया पवारसारखी असावी, जे रक्ताच्या पलीकडे नाते सांभाळत आहेत. आमचं काय, आमच्या कित्येक वर्ष झाले मी भैयाना बघतो. भैया हे खवय्ये माणूस होते. त्यांना एक खायचं एक म्हणजे खूप वेळ होता. त्यांना मटण खायची आवड झाली की माझ्या वडिलांना फोन करायचे, दादा मला आज मटण खायचं आहे. मग पप्पा हे त्यांना बनवून द्यायचे. मनात कुठलीही अशी म्हणजे वाईट विचार न ठेवता सर्वसामान्यांना मदत करायची. एक अजून एक उदाहरण मला सांगायला असं वाटतं. मी आयुष्यात माझ्या सर्वप्रथम सगळ्यात पहिले गणपती जे आपल्या गणपती आम्ही मंडळ स्थापन केलं होतं. त्यावेळेस आम्हाला 5 रुपये खर्चाची अक्कल नव्हती, पण त्यावेळेस किरणभैया पवारांनी 500 रुपये दिल्यानंतर जी छाती भरून आली आणि जे त्या दिवशी निर्णय केला की बाबा आपण जर काही व्हायचं असेल तर किरणभैया पवार सारखं किमान आपण प्रयत्न करू. त्यांच्यासारखं होण्याची आपली पात्रता नाही आहे, पण किमान त्यांच्यासारखं आपण होण्याचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीने त्यांनी 1 लाख वह्या वाटपाचं काम केलं होतं, त्यावेळेस आमचं वय असेल 10, 12, 13 वय असेल, 15, 16 वय असेल. त्याच वेळात कळलं की कार्यक्रम एक इव्हेंट कसा करायचा. काही म्हणजे बॅकग्राऊंड नसताना, बॅकग्राऊंड त्यांचं फक्त बाकीच्या गोष्टीला असेल, पण एवढंच ॲक्यूट मॅनेजमेंट, एवढं मायक्रो प्लॅनिंग हे त्यावेळेस आम्ही बघितले. आज आपण सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी आहेत, ते मॅनेजमेंट सगळे करू शकतात, पण त्यावेळेस काही नसताना हे करणं हे म्हणजे कलाकारीच आहे.
या भागामध्ये राजकारण करत असताना ही सोपी बाब नाहीये. त्यावेळेस किरण भैया पवारांनी एवढं चांगलं जम बसवलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे जे 10-15 राष्ट्रवादीचे नगरसेवक होते, मला वाटतं त्यातले 10 ते 11 नगरसेवक यांनी तिकीट केले. त्यात नागेशांना मला वाटतं तुम्ही सोबतच होता त्यावेळेस. आज ते आपल्यामध्ये नाहीये. मी नक्कीच त्यांच्या पूर्ण आम्ही परिवार भोसले परिवाराचे नॅशनल लॉटरीच्या वतीने आम्ही संपूर्ण परिवार आम्ही कायम किरण भैया पवारांच्या फॅमिलीच्या पाठीशी आहे. अश्विन असो, गौरी असो किंवा आमची मेघाताई असो, आम्ही कायम त्यांच्या पाठीशी राहू. कधीही काही अडचण आली, जो माणूस अर्ध्या रात्रीत आमच्यासाठी आला, एक उदाहरण सांगायचं म्हणजे पहाटे 5 वाजता आलेला माणूस 6 वाजता माझ्यासाठी चौकीत आलेला माणूस, हे मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं. नाही तर दुसरं असं उठल्यावर 11 वाजता ये, 12 वाजता ये, मी आत्ता चालू प्रवास करून असलं तिथे छक्केपंजी नव्हते. बाप दाखवण्याचे श्राद्ध करायचं असेल तर छाती डोक्याने करेल, नाही तर नाही म्हणून सांगेल. पण असले छक्केपंजी आम्ही आयुष्यात कधीच बघितलं नाही. आणि त्याच माणसाच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही कार्य करू. किरण भैया पवार, आम्ही तुमच्यासारखं कधीच होऊ शकणार नाही, पण नक्कीच तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली देऊन माझे 2 शब्द संपवतो. हे आमच्या बोईटे कुटुंबाचे एक घरचे मेंबर असणारे होते. सतीश बोईटे, गिरीश बोईटे. गिरीश तर त्यांच्यावर 12 महिने रात्रंदिवस त्यांच्याबरोबर असायचा. आज आमचा भाऊ आमच्याकडनं निघून गेल्याचं दुःख आम्हाला होत आहे. बोईटे बरोबर त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. पण आज मला जेवढं आमच्या परिवाराला आणि भैयांच्या परिवाराला दुःख झालं, तेवढंच दुःख सगळ्या किरण मित्र परिवाराच्या परिवाराला झालेलं आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी होतो. शोकसाफीसाठी जमलेल्या सर्व शोकाकुल मित्रांनो, किरण भैयाविषयी आदरांजली वाहण्याकरता आपण सर्वजण उद्विग्न अवस्थेत या ठिकाणी आलेले. बरेच राजकीय क्षेत्रातले लोक दिसत आहेत, बरेच सामाजिक क्षेत्रातले लोक दिसत आहेत. त्यामुळं राजकीय आणि सामाजिक या 2 गोष्टींवर बोलणं टाळून माझा ज्या माध्यमातून त्याच्याशी सगळ्यात जास्त संबंध आला ते म्हणजे क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून मी 2 मिनिटं बोलू इच्छितो. 1982 साली महाराष्ट्राचा उपकर्णधार मी असताना ज्युनियरला म्हणजे अंडर 14ला महाराष्ट्र संघात निवड झालेला किरण पवार हा सोलापूर जिल्ह्यातला एकमेव खेळाडू होता. हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग त्यांनी आमच्यामध्ये घेतला होता. रवी मोहितेंनी अतिशय चांगली फिल्म तयार केली मित्रांसमोर. 3 गोष्टींचा उल्लेख त्यात राहिला. एक, त्याच्यामध्ये खो खो खेळाडू राष्ट्रीय होता, कुठं उल्लेख झाला नाही. दुसरं, अख्ख्या फोटोत वहिनीचा कुठं उल्लेख दिसला नाही. असो, पण खूप चांगली फिल्म तयार केली आहे. अण्णा महाराजांच्या मुशीतनं तयार झालेले व्यक्तिमत्व क्रीडा क्षेत्रात जसं काम करत होतं. राजन भाऊनी सांगितलं 91 साली काहीतरी नेहमीच त्यांना अडचणी येत होत्या. आणि किरण जो होता, पैलवानला माहीत आहे, पैलवान चंदू पैलवान, 91 साली किरण पवार पुण्यामध्ये माझ्याकडे होता आणि त्याला वाडिया कॉलेजला ॲडमिशन घेऊन दिली होती आणि माझ्या रूमवर राहत होता त्या प्रसंगात. त्यानंतर बऱ्याच वेळा येणं जाणं चालू राहिलं. पण तो आजचा विषय नाही. अतिशय लहान वयात कर्तृत्वाने सिद्ध झालेलं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट संघटन कौशल्याचं वारसा महाराजकडनं ज्याला आला, धाडसाचा वारसा अण्णांकडनं ज्याला आला आणि मैत्री आणि मितभाषी राजन भाऊ यांच्याकडनं आला. चेतन मेंबरच्या विरोधात निवडणूक लढवताना मला खास बोलवण्यात आलं, तुम्ही पुण्यात आलो. मी म्हटलं तर दुसरीकडनं आपण उभा राहा. जरी थोडंसं अंतर पडत असतं परंतु ऐकलं नाही त्यावेळी. त्यानंतर बापू आणि चेतन यांच्यापेक्षा किंबहुना मी थोडंसं जबाबदारीने बोलेन, महाराजच्या 7 लेकरांपेक्षा जास्त महाराजांनी जर प्रेम कोणावर केला असेल तर ते किरण भैयावर केलं. त्याला पुरावा मी स्वतः आहे. कारण मी 91 सालापासून त्यांच्या प्रत्येक घडामोडीमधला जिवंत आणि जातीवंत साक्षीदार आहे. मला आठवत आहे, पुण्याला आले होते, महाराजांनी पजरो गाडी घेतली होती आणि मी म्हणत होतो दगडूशेठ गणपतीला जाऊ महाराज. किरण भैया नाही म्हणला, कोणतर नेते येणार होते, वाघोलीला जाऊ. आणि पहिल्या दिवशी भैयानी गाडी ठोकली. पहिल्या दिवशी अजून नंबर प्लेट यायच्या. मला थोडंसं मी मेंटली थोडं डिस्टर्ब झालो, रागवलो, जास्त थोडं डिस्टर्ब झालो. महाराज म्हणजे नाही आपलं धाकटा चालते, गाडी काय गाड्या येतेच जाते. पण सुनील भाऊ तुम्ही आणि प्रताप तुम्ही त्यावेळेचे पुरावा असलेले इथं लोक आहेत. अतिशयोक्ती कुठली सांगत नाही. टीम मधला अतिशय कर्तृत्ववान, उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि मितभाषी
पण मित्रांनो, आत्ता आपल्या एका राजन भाऊनी सांगितलं, तरुण मुलांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे, यश पचवणं फार अवघड आहे. यशाची धुंदी जी असते ही अतिशय, एवढं यश मिळेल तेवढं जास्त नंबर व्हायला पाहिजे तुम्ही. कारण यश डोक्यात गेलं, मी नेहमी म्हणतो, आमचे भाऊ म्हणतात पैसा खिशात पाहिजे, पैसा डोक्यात गेला की गमेंट येते. तसं यश पचवणं फार अवघड. भैयानी इतकं चांगलं यश इतक्या लहान वयात, रणजित दादांनी, महाराजांनी शब्द टाकला, रणजित दादांनी त्यांना संधी दिली. फार कर्तृत्ववान माणूस, ज्याची गरज आपल्यापेक्षा समाजाला किंवा त्याच्या कुटुंबाला अधिक अजून 10 वर्ष पाहिजे होती, असा माणूस आपल्यातनं जाणं हे आपल्या ज्येष्ठ लोकांचं, राजन भाऊ फार नेमकं आणि मोजकं बोलला तुम्ही, आपल्या ज्येष्ठ पिढीचं हे अपयश आहे. एखादा धाकटा भाऊ आपल्यातनं जाणं हे फार चटका लावून जाणार आहे. आणि कर्तृत्ववान माणसं फार कमी आहेत. मेंबर बापू, मला अभिमान आहे आणि मला कौतुकाने सांगतो, राजकीय तुमचं काय असेल ते असेल, तुम्ही दोघं निर्व्यसनी आहात, मला फार अभिमान वाटतो. हे तुम्हाला वारसा आहे. सर्व तरुण पिढीने लक्षात घ्या, यापुढं आपल्याकडनं चूक होता कामा नये. वेळ गेल्यानंतर काही सांगून येत नाही. बऱ्याच जणांना बोलायचं आहे. किरण भैयाविषयी एक रात्र पूर्णांत एवढ्या आठवणी माझ्याकडे आहेत. अनेक वर्ष पुण्यात आल्यानंतर तो माझ्याकडे असायचा आणि त्याच्या लग्नात पण प्रताप चव्हाण, आपण गुलबर्ग्याला गेलो होतो, प्रतापजी आपण गुलबर्ग्याला, त्याचं लग्न झाल्यावर वहिनीबरोबर, वहिनी काहीतरी अंडर एज होत्या, आठवते का तुम्हाला? आपण गेलो होतो गुलबर्ग्याला भाईकडे, अर्जुनभाई पवारकडे. तेव्हापासून ते सगळे प्रसंग एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर येत आहेत. एक कर्तृत्ववान माणूस, क्रिकेट, खो खो, बाकी सगळं तुम्हाला सगळं बघितलं, तुम्हाला सगळं माहीत आहे. पण आमच्या पुणेकरांना, आमचे सुरेश देसाई आले, भाऊ आले, रुतेकर, आमचे पुण्याचे 7-8 मित्र आले, जे मी यांना सांगायचो की मी जरी नसलो, बाहेरगावी असलो तर माझे 2-4 भाऊ आहेत, त्यांना सांभाळा. तर यांची कार्यालय आहेत, हॉटेल आहेत, हे सांभाळ. आमचे सरदार आहेत, कोंडाणा हॉटेलवाले, सिंहगडच्या पायथ्याशी 5 एकरात हॉटेल, हे लोक माझे सगळे मित्र आहेत. आणि सोलापूरच्या बऱ्याच लोकांना अडीअडचण आली तर मी तिथं असतो, म्हणजे कायम सांभाळायचं काम करतो. आज किरण गेला, मिसेस आणि कुटुंबाला फार दुःख झालं. वहिनी आणि दोन्ही मुलांच्या पाठीमागं आपण सगळेजण सक्षमतेने उभं राहू. आणि मी स्वतः उभा राहीन एवढं, कारण शेवटी त्याला नोकरी पुण्यात, म्हणजे तिथं मी पण काही माणसं कमवलेली आहेत, त्याला ताकद द्यायची भाऊ, एवढंच सांगतो. त्यांच्या कुटुंबाला झालेल्या दुःखामध्ये आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्यांचं दुःख हलकं करण्याची, त्यांना मॉरल ताकद देण्याची जी भूमिका आपण सोलापूरकरांनी घेतली आहे, खूप बरं वाटते. आज किरण गेला, मनाला होणारी यातना आणि वेदना, या पैसा प्रसिद्धी अध्यक्ष वापेसारखी कधी येते कधी येते कळत नाही. कमावलेली लाख मोलाची माणसं ही शेवटपर्यंत साथ देतात. ती जबाबदारी तुम्ही आम्ही मिळून पार पाडू, एवढंच बोलतो. माझ्या कुटुंब आणि पुणे मित्रपरिवाराच्या वतीनं किरण भैयाला शेवटची आदरांजली वाहून आज जाताना त्याचा नंबर कायमस्वरूपी माझ्या मोबाईलमधून डिलीट करतो. नमस्कार. किरण भैया पवार श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित असलेले सर्व किरण भैयाचे मित्र परिवार, किरण भैयाचा आमचा पूर्ण परिवाराचा आमचा सगळ्यात जास्त संबंध आलेला आहे. कैलासवासी बाळासाहेब अण्णासाहेब शिंदे, कैलासवासी शिवाजी महाराज पिशे, अण्णांनी महाराजांनी बनवलेला हा कार्यकर्ता आहे. महाराज आणि अण्णांनी जे जे कार्यकर्ते बनवले ह्या शहरामध्ये कुठेही कमी पडले नाही. थोरला मंगळवार तालीम ही कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे. परंतु काम करत असताना किरण भैयाचं काम शैक्षणिक असू द्या, सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, की खो खोचे राष्ट्रीय प्लेयर होते, कुस्तीची स्पर्धा असू द्या, की आमचे नागेश्वर गायकवाड त्यांनी बनवलेले भेंडीची मोठी स्पर्धा असते 7 रस्त्याला. परंतु असे किरण भैया जे जे काम करील, जे त्याच्या स्पर्धा असू द्या, राजकीय कुठलंही काम असू द्या, परंतु एक चांगल्या पद्धतीनं भव्य आणि दिव्याच असायचं. त्याला कुठेही गालबोट लावणं अशा पद्धतीचं काम त्यांच्या हातनं व्हायचं नाही. खो खोच्या स्पर्धा नाईक साहेब बोलले, आमचे राजन भाऊ बोलले की कैलासवासी आमचे श्रीकांतजी जाधव असू द्या, कैलासवासी तानाजीराव पेशा असू द्या आणि किरण भैया पवार यांची तिघांची जोडगोळी होती.
त्यांना फिरत असताना यामाची आवड होती, परंतु हे सांगत असताना त्यांनी राजकारणामध्ये कैलासवासी शिवाजी महाराज पिशेरी जरी शिवसेनेचे शेअर प्रमुख असले तरी त्यांचं हॉटेल पूर्ण सगळ्यासाठी मोकळं होतं. महाराजांची गाडी किरणबाया वापरायचे, पूर्ण हॉटेल त्यांनी वापरायचे. परंतु काम करत असताना त्यांनी राष्ट्रवादीचं जरी काम केलं असलं तरी महाराज कधीही त्यांना विरोध नव्हता, सपोर्ट असायचा. मला या महापालिकेवर सभापती बनवत असताना किरणबाई असू द्या, आमचे संकेत भाऊ असू द्या, अमोल बाप्पा असू द्या, चेतन मेंबर असू द्या, राजेश भाऊ असू द्या, कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता आमचं थोरला मंगळवार तालीम कैलासवासी बाळासाहेब शिंदे आणि कैलासवासी शिवाजी महाराज पिशेरी जी अमूल्य रत्न बनवले. परंतु काही कारणाने राजेभाऊ म्हणण्यासारखं काही कारणाने त्यांनी स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची पाळी आली. आणि अतिशय दुःख होतं की किरणबाई पवारांना मी थोरला मंगळवार तालीमच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. किरणबाईंच्या आजच्या सुरक्षेमध्ये किरणबाईंच्या आणि माझी सुरुवात राजकारणामध्ये एकदाच सुरुवात झाली आणि ती मोहिते पाटील रणजितदादा मोहिते पाटलांच्या आशीर्वादाने सुरुवात झाली. आणि ज्यावेळी मोहिते पाटील साहेब अकोजमधून निघाले तर दोनच माणसाला एक फोन येत होते, एक शहरामधनं किरण पवार आणि ग्रामीणमधनं मी सुरेश सापडे. आदरणीय महाराजांच्या आशीर्वादानं महाराजांच्या सांगण्यावरनं मोहिते पाटलांनी त्यांना भरभरून ताकद दिली. जास्त काय न सांगता न सांगण्यासारखं वेळ कमी असल्यामुळे परिस्थिती झाली. दोन्ही क्षेत्रामध्ये सगळं आवर्जून त्यांच्या कामाचं उल्लेख झालेला आहे. सुखसोयीमध्ये मी फक्त एक गोष्ट आपल्यासमोर सांगायला आलो. पार्क स्टेडियमवरती क्रीडा साहित्याचं काहीतरी दुकान होतं. त्या दुकानामध्ये किरण भैया बसायचं. आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये एक बोरगावच्या सरपंचाचा मुलीचं लग्न झालं. मुलगी डॉक्टर आणि मुलगा डॉक्टर. लोणीला लग्न होतं 4 दिवसांनी आणि त्यांच्याकडे हुंडा द्यायला म्हणजे 51 तोळ सोनं त्यांनी कबूल केली. 51 तोळ सोनं द्यायला त्यांच्याकडे नव्हता. ते माझ्याकडे आले. मी भैयाला फोन लावला आणि मला भेटायला आला. एकाच मिनिटामध्ये विचार नाही केला. 10 मिनिट बसा म्हटले आणि 51 तोळ सोनं घेऊन सुरेश म्हटले लग्न थांबता कामा नाही, 51 तोळ घेऊन जावं म्हटलं. 51 तोळ सोनं दिलं. त्या मुलीचा अक्षता पडला. हे माझी सरपंच शिवराज सरांच्या मुली बनवतात. पुढं पेशाला त्यांना टाळाटाळ करायला लागले. भैयाचा मला फोन आला, त्यांचं वायदा आहे, काय करायचं. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी शेत घेऊन दिले आणि भैयाचे पैसे पोहोचले. ते सांगण्यासारखी परिस्थिती मी तुमच्यासमोर ठेवलो. जे एकदा रागाला आले त्यासमोर कोणी विषय बोलत नव्हता. गाडीत मी आणि रणजित त्यांनीच असणार. दोघांच्या कडेच दादांचं जेवण कधी कधी असायचं. चांगलं कर्तृत्ववान असला आमचा नेता मार्गदर्शक शहरामध्ये जाऊन बसवत असताना काळाच्या ओघाने त्याला ईश्वराने घेऊन गेलं. वाईट वाटते. माणूस असेपर्यंत चांगला बोलतात, पाठीमागा वाईट बोलतात. पैसा येतो जातो, माणूस की कायम टिकते. परंतु मूर्तीमान कोणते कीर्तिमान या त्याप्रमाणे या माणसाने आम्हाला सोबत गेलं. त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही कायम सोबत राहू आणि त्यांच्या आत्महत्येची साठी घेऊ. एवढं मी बोलतो संपवतो. यांच्यावर आलेला असा वाईट प्रसंग आणि आपल्यावर आलेला सगळ्यात वाईट प्रसंग म्हणजे आज त्यांची आपण शोकसभा घेतो. आता प्रत्येकाच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या चित्रफितीमध्ये भैयांच्या कार्याबद्दल सगळ्यांनी भैया कशा पद्धतीचं होते हे सांगितलं. इथं बसलेल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर एक वेगवेगळ्या त्यांच्या प्रसंगाच्या वेगवेगळ्या आठवणी. कारण ते व्यक्तिमत्व तसं होतं की रोजचा दिवस ज्या पद्धतीने ते जगायचे. मग त्यांचे दोस्तीचे किस्से असतील, आता जसं आसामने साहेबांनी सांगितल्या लोकांना मदत केलेले किस्से असतील, त्यांच्या धाडसाचे किस्से असतील किंवा राजकारणात त्यांनी लोकांना राजकीय केलेली मदत असेल, या सगळ्या अंगामध्ये भैया सगळ्यात 1 नंबर होते. आज तुम्ही सगळे आपण सामाजिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. आजच्या जगात बघत असताना सोलापूर शहरातल्या युवकांना मी पण आज एक सामाजिक कार्यकर्ता, मी पण एक हे आहे ग्लॅमर असलेला
लोकांना ज्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आवडेल, एक लोकांना प्रेम वाटेल असं नेतृत्व, असं प्रेम जर कुणाला मिळालं असेल तर सोलापूर शहरामध्ये किरण भैया पवारांना मिळालं हे आपण सगळ्यांनी बघितलं. म्हणजे प्रचंड लोकांमध्ये लोकप्रियता असलेला एक आपल्या सगळ्यांचे सहकारी. आणि भैयांचं मी भैयांचं खूप लहान होतो, कारण मला बोलताना कुणीतरी सांगितलं की माझ्या वडिलांनी पिसे महाराजांनी खऱ्या अर्थानं महाराजांचं कदाचित मला प्रेम मिळालं असेल, मेंबरला मिळालं असेल, संकेत भाऊंना आणि परिवारांना मिळालं, पण खास करून माझ्या वडिलांचं प्रेम मला जितकं मिळालं नाही. कारण पिसे महाराज सांगायचे की त्यावेळेस कुठलेही प्रसंग असू दे, अण्णा एक किनाकुट्या पहिल्या किनाऱ्या घ्या. म्हणजे इतकं प्रेम, म्हणजे पुण्या मुंबई सारख्या शहरात जरी गेलं तर पहिल्या किरणला कपडे घ्या, अशा पद्धतीचं प्रेम मला मिळवू शकलं नाही अण्णांचं, पण ते किरणबाईंच्या नशिबात आलं. किरणबाईंनी जी काही माणसं जोडली ती नक्कीच त्यांच्या परिवारावर, त्यांच्यावर सदैव राहतील. आणि भैया तुम्ही जाणं खरंच सोलापूरचं, आमच्या मंडळाचं, आपल्या भागाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. तुमच्याबद्दल शब्दामध्ये कुठलीही गोष्ट भरून निघणार नाही. आता याच्या पुढच्या काळामध्ये फक्त तुमच्या आठवणीतच आम्हाला राहावं लागेल. आणि नाईक साहेबांनी जाता जाता बोललेला शब्द हा आपल्याला सगळ्यांच्या काळजाला भिडणार आहे की आपल्या मोबाईलमधनं नाईक भैयांचा नंबर डिलीट करायचा आहे. तुम्हाला माहित आहे इथं बरेच लोकांना रात्री बेरात्री भैयांचे फोन यायचे, आणि भैया प्रत्येकाला जेव्हा त्यांच्या स्मरणात कोण दिसलं की भैया त्या माणसाला फोन लावायचा. आणि भैया एक फोन करून कधी थांबत नव्हते, 1, 2, 4 फोन लावायचे. माझ्या घरात जेव्हा मला बरं फोन आला तर माझ्याशी बोलून झालं कट करायचे, परत म्हणून आई शेजारी आहे का आईला फोन दे, आईचं फोन झालं तर माझी मिसेस गीता शेजारी आहे का तिला फोन दे. म्हणजे त्यांचं मनच भरत नव्हतं. आणि कदाचित लास्ट तर असे प्रसंग तुमच्यासोबत आले की भैया फोन करायचे जेवायला काय केलंय आणि डबा घेऊन ये, एवढा हक्काने सांगणार. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग आलेले, एवढा प्रेमाने आपल्याला सांभाळायला प्रेम देणारा माणूस आज आपल्यातून निघून गेलाय. राजकारणात यश अपयश उतार चढाव होत असते, पण तरी कमवलेली लाख मुलाची माणसं सदैव त्यांच्या सोबत राहतील. आणि अश्विन प्रचंड हुशार आहे. अश्विनच्या बाबतीत सुद्धा भैया नाईक साहेब तुम्हाला माहित आहे की अश्विनला जर मार्क पडले तर सगळ्यात जास्त आनंद होऊन प्रत्येकाला फोन करायचे की अश्विननी चांगल्या रिझल्ट मध्ये बर्थडेला तुम्हाला फोन करून सांगायचे गौरीने एवढा रिझल्ट घेतलाय. म्हणजे त्यांना एवढं कौतुक वाटायचं की माझी मुलं अभ्यासामध्ये पण हुशार आहेत. आणि तरी खरंच येणाऱ्या काळामध्ये भैया तुम्ही जी पिढी तयार केली, अश्विन असेल आणि गौरी असेल, यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बघत राहू आणि आम्ही सगळेजण तुमच्या कुटुंबाबरोबर सदैव राहू एवढंच सांगतो आणि थांबतो. श्री किरण गंगाधर पवार यांचे दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्याविषयी बोलताना मला अति दुःख होत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करताना माझा व त्यांचा अनेकदा संबंध आलेला होता. जगाने मला काय दिले यापेक्षा मी जगाला काय देऊ शकतो हा विचार किरण भैयांच्या राजकीय व सामाजिक कार्यातून सातत्याने दिसून येतो. असे असताना देखील कुटुंबियांच्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी राजकारणापलीकडे आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा मित्रपरिवारामध्ये उमटवलेला दिसतो. अत्यंत कमी वयात नगरसेवक, सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदभार अत्यंत कुशलतेने त्यांनी सांभाळला. तसेच ते स्वतः एक राष्ट्रीय खो खो खेळाडू होते. त्यांनी अनेक धार्मिक, सामाजिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करून सातत्याने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं. जेव्हा जेव्हा सोलापूरचा माझा संबंध आला त्यावेळेसपासून गेली अनेक वर्ष किरण भैया आणि माझ्यात एक सुखसंवाद जुळून आला आहे. जेव्हा जेव्हा मी सोलापूरला येत असे तेव्हा तेव्हा त्यांची आवर्जून भेट घेत असे. त्यांचे व माझे नाते अटूट होते. कार्यकर्ता कसा असावा हे किरण भैया पवार यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. असा एक सहृदयी कार्यकर्ता दुर्दैवाने आपल्यातून निघून गेला आहे ही कल्पनाच मला खरं तर करत नाही. मी त्यांना या प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून त्यांना सावरण्याची शक्ती ईश्वर देव. पुन्हा एकदा माझी भावपूर्ण श्रद्धांजली. सचिन भाऊ आहे. किरण भैया पवार वास्तविक आता संगीतला क्लिअर होत आहे. ती जेव्हा 7वीत होतं ते 10वीत होते. जेव्हा ते एक साहेब तुम्ही उत्कर्ष क्लिअर होता. आम्ही सगळे सरमित्र भैया आम्ही
भैया दिवस थोडं 12 वाजता आम्ही जाणार त्यांचा गेम एवढा सुंदर होता. किरण भैया 3 वर्षांनी सिनियर होते. त्यांच्याबरोबरच्या बरेच लोक नाही आहेत. गिरीश बोलते नाही, अनेक लोक खऱ्या अर्थानं जे आम्ही 7वीत असताना शिवाजी स्कूल आणि हेअर कॉलेजच्या बदला आमचं ग्राउंड होतं. सोलापूर शहरामध्ये संघ होते आणि आम्ही सगळे उत्कर्ष सन्मित्र आणि आम्हाला देणगीदार आदरणीय विजय मुळीक साहेब. त्याच्यावर आमच्यात काहीच नव्हतं. हे असेल आम्ही असेल ते महापौर चषक व्हायच्या. त्या महापौर चषकला देणगीदार कोण असेल तर विजय मुळीक. म्हणजे तुमचे वडील असेल, भाऊ शेगळ असेल, आमचे फटे सर असेल, चव्हाण सर असेल आणि किरण भैया त्यांच्या नेतृत्वाखाली शितोळे भाऊ जायचं आणि शितोळे भाऊ तुमचे वडील हे आम्हाला विजय मार्ग मुळीकडे आणायचे. त्यावेळेस आम्हाला गेमपॅड आणि टी शर्ट मिळायचे. बघता बघता मी नगरसेवक झालो आणि शिवाजी महाराज पिसे ते राष्ट्रवादीमध्ये गेले. महाराज गेले तर ते गेले आणि माझी सासरवाडी खऱ्या आपली होती. माझ्या सासऱ्याला बोलून घेतलं आणि सांगितले किरण भैया तुम्ही मुळीते तुमचं पॅनल आहे तुम्ही व्हा. म्हणजे मी काँग्रेस सोडत नाही. मी काँग्रेस सोडलं नाही. किरण भैया पहिल्यांदा निवडून आले. त्यांच्यातला खेळाडू धर्म नाईक साहेब कधी गेलो नाही. लक्ष ते माझ्या विरुद्ध उभारले. तुम्ही आता बोला तरी विसरून गेलो, मी विसरून गेलो. ही खेळाडूचा धर्म आहे साहेब. मॅच हारल्यानंतर कुठलाही खेळाडू एकमेकाला मिट्टी मारतो. खेळाडू कधी कुणाला पाय वाढत नाही. पण राजकारणानिमित्त तसं होत आहे. पण एकमेव उदाहरण असं आहे किरण भैया माझ्या विरोधात कधी फक्त 15 दिवस नंतर आम्ही दोघं विसरलो आणि भावा सगळं राहिलो. त्यांच्या कुठल्याही आडी अडचणीला मध्यंतरी आढळले महाराज होते. महाराज आम्ही त्यांना सोलापूर भाईजीला माहिती असेल, भाईजी असेल, आम्ही असेल, अमोल बाप असेल, त्यांना सोलापूर दाखवलं, पुण्यामध्ये दाखवलं. ते नीट झाले. नंतर आले थोडं नाही साहेब आमच्याकडे सगळ्यांना दुर्लक्ष झालं. ते तुमचं बरोबर आहे. तुम्ही अतिशय बरोबर निरीक्षक केलं की सिनियर माणसाने सगळ्या पुढे जपलं असतं तर किरण भैया त्यांना बाहेर पडला. आज फक्त बापू आठवणी राहिलेला. महाराजांनी घडवलं, अण्णासाहेबांनी घडवलं. सोलापूर विजय जास्त किरण भैया महाराज राजूभाऊ बरोबर सांगितले. जर लेझिम पदक निघालं तर 5,000 लोक लेझिम पदक थांबवले. त्यात किरण भैयाला गॉगल, कपडे, गाडी तानाजीराव पिसे आणि किरण भैया बुलेट बनवले होते. सोलापुरात ते बुलेट फेमस झाले. भंडार साहेब बरोबर आहे ना? बरोबर. या सगळ्या आठवणी खऱ्या अर्थानं आता आठवणीत राहणार आहे. बापू तुम्ही बरोबर बोलला. पुढची सगळी पिढी आपण किरण भैयाचं काय सांगलं घेतलं पाहिजे, काय आपण जबाबदारी देखील घेतलं पाहिजे ह्या सवालात म्हणून होता. मी आधी बोलत नव्हतं. किरण भैया हे नेहमी भावासारखे होते. भावासारखे राहतील. परिवार कुठली काळजी कोणा भाईजी आहे, मी आहे, अमोल बाप्पा पिसेचे सगळे बरोबर तुमच्या आम्ही सगळे राहू. अश्विन जेव्हा पास झाला तेव्हा भैयाचा फोन आला. सर्विसला लागला तेव्हा मी फोन आला. आणि कुठे जरी भेटले की भैया माझी आई असेल, माझी मिसेस असेल, माझी मुलगी असेल, कधी पुढे गेले नाही. ते थांबून बोलूनच जायचे. महिन्या अगोदर सर्व आमचे परिवार आम्ही तिथे घरी गेलो होतो. पण त्यामध्ये काय बदल नाही. तसंच भैया बोलत होते. मी भैयाला बोललो थोडं बाहेर पडा, ये जा जावा, शिवा चौक, रामला चौक, भैया चौक थोडं फिरत जाऊ भैया. त्यांनी हिंमत हारली होती. ते घडवून गेलेलं नाही साहेब. जसं महाराष्ट्र देखील घडवून झालंय तसं हे देखील घडवून झालं. तर भावपूर्ण सरकारचे मराठी कुटुंबाकडनं शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटीकडनं मी भावपूर्ण सरकार महत्व मार्गदर्शन होतो. उपस्थित सर्व
किरणबाई हे मी मित्र म्हणणार नाही तर माझे ज्येष्ठ बंधू म्हणतो. किरणबाई हे राष्ट्रीय खो खो प्लेयर आणि आम्ही सुद्धा सगळे खो खो खेळाडू. मी न्यू सोलापूर खो खोमधून खो खो खेळायचो. किरणबाई हे सन्मित्रामधून आणि नाईक साहेबांचं उत्कर्ष क्रीडा मंडळ. आता भाऊ मी सांगतो एक किस्सा सांगतो भाऊंचा भैयांचा. इचलकरंजीला 1997 साली आम्ही इंटरझोनल खेळायला मॅचेसला गेलो होतो. इचलकरंजी विरुद्ध संगमेश्वर कॉलेज असा सामना चालू झाला. अतिशय अटीतटीचा सामना चालू असताना थोडासा वाद झाला आणि सगळे प्रेक्षक हे संगमेश्वर कॉलेजवर धावून आले. त्यावेळेस तिथल्या स्थानिक कमिटीनं आम्हाला एका वर्गात बंद केलं आणि बाहेरून मोठी दगडफेक चालू झाली आमच्यावर. त्यावेळेस किरण भैयाबरोबर खेळलेले सुधीर सावंत म्हणून एक भैयांचा एक मित्र होता. त्याला कळलं की सोलापूरच्या पोरावर असा हल्ला झाला. तो तिथं आला आणि आमचं सोमनाथ सोनकांबळेला विचारला की तुम्ही कुठल्या मंडळाचे. तर सोमनाथनं सांगितलं की आम्ही किरण पवारांचे सांगायचे. अक्षरशः सांगतो अख्खा गाव शांत करून त्याने आम्हाला मान सन्मानानं जेवण खाऊ घालून एसटी स्टँडपर्यंत पोहोचून पाठवलं. ते फक्त किरण पवार या नावानं. जे किरण पवार भैयांची एवढी क्रीडा क्षेत्रात मोठं कार्य होतं की युनिव्हर्सिटीमध्ये जर एखादा खो खो खेळाडू अन्याय आला भैया इथून फोन लावून सांगायचे की सर त्याला बसवा. जे विद्यापीठाचे निवड समिती सुद्धा भैयाने एवढा रिस्पेक्ट द्यायची. असा एक भाव आज आमच्यातून निघून गेलेला आहे. मी न्यू सोलापूर खो खो क्लब समस्त खो खो प्रेमीच्या वतीने त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. आपल्या सर्वांचे लाडके सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समाजाच्या मनामध्ये असणारे स्वर्गीय किरण भैया पवार यांना मराठा सेवा संघ, समाज ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि सर्व कक्षांच्या वतीने सर्वप्रथम आदरांजली व्यक्त करतो. खरं तर खूप वक्ते बोलले. राजन भाऊचं पहिलं श्रद्धांजलीपर भाषण झालं आणि अत्यंत मोजक्या शब्दामध्ये राजन भाऊनी जी गाथा व्यक्त केली एक कर्तृत्व संपन्न असं व्यक्तिमत्व आपल्यातून आज निघून गेले. त्यांच्या सर्व कर्तृत्वाचा आपण सर्वांनी वारसा नक्की चालवावा, परंतु आपल्या आरोग्याकडे तितकंच लक्ष द्यावं. कारण समाजाला अशा लोकांची गरज आहे. खरं तर किरण भैया यांना आज तिथं सगळ्यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक असेल किंवा क्रीडा क्षेत्रातलं असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम होतं. याच्यासोबतच कुठलीही जात धर्म किंवा याच्या पाठी न लागता एक सोशल इंजिनिअरिंग करण्याचं काम किरण भैयांनी केलं आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन अत्यंत कमी वयामध्ये ज्यांना प्रौढत्व आलं किंवा ज्यांना समज आली असं एक नेतृत्व किरण भैया. त्यांना अनेकांचा आधार मिळाला, अनेकांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनाचं त्यांनी त्यांच्या अल्पायुष्यामध्ये सोनं केलं. त्या किरण भैयांना भावपूर्ण आदरांजली वाहत असतानाच पवार कुटुंबियावर जो काही आज संकट कोसळलेलं आहे त्यांच्यासोबत मराठा सेवा संघ आणि आम्ही सर्वजण नक्की पाठीशी उभे राहू. धन्यवाद. माझ्या आयुष्यातला दुःखद क्षण म्हणजे आजच्या भैयाच्या शोकसभेला तुम्ही आम्ही सगळे उपस्थित आहोत. मी जास्त काय बोलणार नाही, पण नाईक साहेब तुम्ही जे बोलला भैयाने एकदा डोक्यात कुठला विषय घेतला तर एवढा हट्टी होता की ह्या सभागृहातल्या 80% लोकांनी त्याला समजून सांगायचा परिपूर्ण प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला. पण त्या हट्टापैकी आपण इथे एकत्र आलो असं मला वाटतं. गेले 2 महिने 3 महिने भैया घरात होता. त्याच्या अगोदर अवंती भागात बसताना प्रत्येकाला असं वाटतं की भैया माझ्या जवळचा हे त्याचं यश. गेली 7-8 वर्ष 8-10 वर्ष मी चंद्रकांत वानकर साहेब, आमचे धर्मामाला दीपक कारटकर, कुलदेव परिवार जेव्हा आम्ही ट्रिपला जात होतो तेव्हा कंपल्सरी भैया आमच्यावर असायचं. महाबळेश्वर असू दे, कलकत्ता असू दे, भुवनेश्वर असू दे, आसाम असू दे किंवा नवी मुंबई असू दे, एवढ्या आमच्या ट्रिपा झाल्या. आणि माझा रूम पार्टनर म्हणजे त्यावेळेला प्रत्येक लॉयमध्ये भैया. मी जास्त काय बोलत नाही, पण या सभागृहात महत्त्वाचे जेवढ्या व्यक्तिमत्व बसलेले आहेत, अमोल शिंदे असतील, विनोद भोसले असतील, चेतन नरोटे असतील, राजेंद्र असेल, मी असेल, आमच्या या भागात प्रत्येकाने भोगलेला आहे. माणूस एकदा गेला ना त्याचा स्पर्श, त्याचा आवाज, त्याचा सहवास ह्याच्यावर आयुष्य काढावं लागतं. नाही सर, त्याच्या आठवणीवरच जावं लागतं. जीवन जोपर्यंत असतो तोपर्यंत त्या स्पर्शाचं काय वाटत नाही, त्या सहवासाचं आपल्याला काय वाटत नाही. पण गेल्यानंतर फक्त त्याच्या आठवणीवर जावं लागतं. आणि अश्विनला सांगतो की आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहे,
पण तुझ्या वडिलांनी पुण्याई एवढी कमवली आहे की तुला आयुष्यात कमी पडणार नाही, एवढं ठाम आहे तुझ्या वडिलांची पुण्य असं मला वाटतं. विनम्र श्रद्धांजली आहे. आम्ही तुझ्या मागं आहे, आम्ही मागं आहे ते बोलावं लागतं, कारण ह्या आत्ताची नाव घेतलं प्रत्येकाने भोगलेले आहेत. पण भैया यांनी जी माणसं कमवली आणि भैयाने जी पुण्य कमवले ते तुझ्या आयुष्यात तुला कमी पडणार नाही, तुझ्या कुटुंबाला कमी पडणार नाही. माझी विनम्र श्रद्धांजली. आजच्या किरण पवारांना सर्वप्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो. मला जास्त काय बोलता येणार नाही, परंतु बऱ्याच राजन भाऊने सुरुवात चांगली केली होती. म्हणजे सांगायचं ते नेमकं होतं, त्याला हात घातला होता. खरं तर किरण आम्ही सगळे एका भागातील काय मधल्या काळात आमच्यात काय वादविवाद झाले असतील, दोन मत प्रवास झाले असतील, परंतु एक निश्चित आहे त्या माझ्याबरोबर जुन्या जे लोक असतील त्यातले आज नाना काळे आहेत, बाकीचे राजन मोहस्के, त्यांना माहिती आहे की कधीही किरण एक अशी व्यक्ती होती की त्याच्या कुणाशीही कटुता असत नाही. तो एकटाच असा व्यक्ती होता की त्याची कुणाशीच कटुता नसायची. ती त्यावेळेसपासून जी होती ती आत्तापर्यंत तो एक्सपायर व्हायच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या सर्वांशीच अतिशय सलोख्याचे आणि त्याच्यात एक चांगला गुण होता म्हणजे तो जिगर मित्र होता. आत्ताच सगळ्यांनी सांगितलं तसं त्याच्या कुठल्या गावात मित्र नाही असा माणूसच नाही. त्याला प्रत्येक गावात शहरात त्याला मानणारा मोठा वर्ग आहे. सचिन भाऊ कधी भेटले तर ते पहिलं विचारायचे की किरण कसं आहे. म्हणजे इतकी लोक त्यांनी जोडलेली आहेत. त्या निश्चितपणे आत्ताच सांगितलं कोणीतरी की अश्विन बर्डे साहेबांनी सांगितलं की अश्विन बद्दल तुम्हाला सांगतो, अश्विनला 20 लाख रुपयाची ऑफर आहे. त्याला आता तो मेला ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस त्याला 20 लाखाचं पॅकेज आहे. आणि किरणचं मी बघितलं ज्यावेळेस मुलाची ऍडमिशन असेल, मुलीची ऍडमिशन असेल, त्याला किती जीवाला त्रास झाला तरी त्याला मुलाच्या शिक्षणात कधी खंड पडू दिली नाही. आणि त्या मुलाच्या शिक्षणासाठी तो फार टोकाचा आग्रही असायचा. आणि त्याने लोकांचं एवढं चांगलं केलं असल्यामुळं अतिशय देव पण त्याच्या पाठीशी राहिला. आणि आज अश्विनला 20 लाखाची वार्षिक नोकरी त्याला मिळते, ऑफर आहे जर्मनीच्या बँकेची. त्याला निश्चित सगळेजण सांगतात तसं वहिनी असतील, गौरी असेल, अश्विन असेल, आम्ही त्याच्या पाठीशी राहू, कुठल्याही अडचणीला आम्ही तुमच्या सोबत असू. पण किरण सारखा अतिशय सुस्वभावी माणूस आपल्यात नाही याचं मात्र दुःख आहे. आज आपण किरण भैयाच्या शोक सभेसाठी उपस्थित आहोत. खरं अतिशय वाईट वाटतं. त्यांचा आणि आमचा संबंध 2002 साली जी प्रभाग रचना होती त्यावेळेला आला. त्यावेळेला कैलासवासी शिवाजी महाराज पिसे याने आम्हाला फक्त इशाऱ्यावर एवढंच सांगितलं, आम्ही समजून गेलो. त्यावेळेला राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 1 यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं असं महाराजांनी सांगितलं. तेव्हापासून आमची मैत्री झाली आणि 3ही उमेदवार प्रचंड मताने त्यावेळेला निवडून आले. ते म्हणजे किरण भैया, पहिलीच निवडणूक त्यांची होती. मुळीक, शोभाताई मुळीक यांची पहिलीच ती निवडणूक होती आणि चेतन भाऊची हे दुसरं टर्म होतं. त्यावेळेला इतका त्यांनी म्हणजे कामाचा म्हणजे सोलापूर शहरामध्ये प्रभाग जो आमचा होता 22 तो एक आदर्श प्रभाग म्हणून त्या तिघांमुळे ओळखला गेला. किरण भैया आणि आमची मैत्री, महाराज, चेतन भाऊ यांची त्यामुळं घट्ट झाली. माझे म्हणजे खरंच भैया त्या सत्यम स्पोर्ट्सच्या इथे बसलेले असायचे किंवा आमच्या जरी चाळीवरनं गेले आणि त्यांची नजर गेली की आम्ही तिथं कट्ट्यावर बसलोय तर परत त्यांची गाडी फिरायची. ही जी मैत्री त्यांनी जपली खरंच बरं का, जीवाचे म्हणजे रक्ताची नाती सुद्धा एवढी मैत्री जपणार नाही एवढी त्यांनी जपली. माझे भाऊ, मोठे भाऊ आजारी आहेत हे त्यांना जेव्हा कळलं, मुंबईला होते, खास ते मुंबईला गेले आणि त्यांना भेटले. कोण कोणासाठी एवढं करतायत आणि नेहमी चौकशी करायची. माझे अजून एक मुंबईचे मित्र होते शंकर नारायण, यांची सुद्धा त्यांच्याबरोबर मैत्री झाली होती. असा हा देव माणूस आज आपल्यात नाही आहे.
हे खरंच अतिशय वाईट घटना आहे. मी मिलिंद मेत्रे आणि गोपटेचाळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. किरणबैयाच्या स्मृतीस अभिवादन करून आज आपण सगळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत. मग अशी बर्डे साहेब सांगितले की आज सगळ्यातला वाईट दिवस, आपल्यापेक्षा लहान असलेला आपला मित्र आणि त्याची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळ्यांनी एवढ्या संख्येने उपस्थित राहतो. जो आयुष्यभर मित्रात तो असा वेळ असलेला, केवळ आमच्यावर मैत्री नाही तर आमच्या मुलाबरोबरही मैत्री करणारा असं किरण पवार. माझ्याशी फोन झालं तर नंतर आमच्या मुलाने फोनवर चौकशी करणारा भैया आज आपल्यापर्यंत येईल. राजकारणात असू द्या, सामाजिक कामात असू द्या, संस्कृतीत असू द्या, किंवा एक चांगला खेळाडू ज्यांनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या कर्तृत्वावर नाव केलं आणि एवढंच नाही तर आपल्याबरोबर सगळ्यांना घेऊन गेलं. त्यांची स्मृती, त्यांची आठवणी सातत्यानं आपल्या मनात राहणारच. आणि या सगळ्या गोष्टीचं आपण विचार केला असताना सगळ्या गोष्टी किरण भैयाचं घेण्यासारख्या आहेत. आणि आज या सगळ्या गोष्टीतनं, सगळ्यांच्या बोलण्यामधनं की आजच्या या युवकांना भैयाचं चांगले गुण काय होते आणि ते आपण कसं अंगीकृत करावं हेही समजण्यासारखं. आणि भैयासारखा मित्र पुन्हा लाभणार नाही. आणि भैयाचा मदत आपण बसलेल्या सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या परीने आपल्याला स्पर्श करून गेलाय. आणि त्याचंच आज आपण इथं त्यांच्या आठवणीला उजाळ करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. पण भैया ह्या पुढे आपल्याबरोबर राहणार नाहीत, ते तितकंच सत्य आहे. आणि आज त्यांच्या या श्रद्धांजलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबावर एक मोठं डोंगर दुःखाचं कोसळलं. सगळ्यांनी सांगितलं आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे आहोत आणि ईश्वर त्यांना त्यातून सावरण्याचं शक्ती देऊ एवढं माझे दोष. सोलापूर शहरातील स्थायी समितीचे माजी सभापती आणि आपल्या भागातील घराणीचं व्यक्तिमत्व किरणभैया पवार यांच्या शोकसभेला उपस्थित असणारे सर्व सन्माननीय किरणभैयाबद्दल अनेकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. किरणभैयाबद्दल काय सांगायचं, माझ्या अगोदरच्या सर्व सोलापूरमधल्या प्रतिष्ठित ज्येष्ठ लोकांनी जी या ठिकाणी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे, एक खेळाडू किरणभैयाला लहानपणापासून, कारण का शिवाजी चौकाच्या त्या बाळासाहेब उर्फ अण्णासाहेब शिंदे यांच्या घराच्या पुढच्या साईडला राहत असताना या आजाराचा आमचा रस्ता एकच, त्यामुळे भैयाची लहानपणापासून या ठिकाणी वळके आणि मैत्री. भैयानी ज्या पद्धतीनं मित्रत्व जपलं, सोलापूर शहरामध्ये अनेक नगरसेवक होतात, अनेक नगरसेवक झाले, तर महापालिकेमध्ये असू द्या किंवा महापालिकेच्या बाहेर असू द्या, एक भैयाने चांगली ओळख या ठिकाणी केली. आपल्या सोलापूरमध्ये एक पद्धत आहे की ह्या गल्लीतला म्हणलं तर त्या समाजाचा, ह्या समाजाचा म्हणून ओळखला जातो. पण किरण भैया हे जातीमुळे ओळखले जात नव्हते, ही किरण पवार म्हणून ओळखले जात होते. ही भैयाने या ठिकाणी कमवलेली फार मोठी एक सोलापूर शहरामध्ये सर्व मित्रत्व. किरण भैया पवार कधी कुठलाही मॅटर होऊ द्या, कुठलीही घटना होऊ द्या, कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये, कुठल्या घटनेमध्ये न पडता एक मित्र होता, कसली काय संकट नव्हतं, सकाळी 7ला भैयाला फोन आहे, काय झालं, कुणाची अडचण राहिली, काय राहिली, भैया नेहमी फोन करायचे. खऱ्या अर्थानं किरण भैया पवार सारखा कार्यकर्ता आपल्या भागामध्ये होणार नाही. ज्या पद्धतीनं किरण भैया लहान वयापासून बाळासाहेब शिंदे असतील, शिवाजी महाराज पिशा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तयार होऊन एक अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य त्यांनी सुरू केलं होतं. भविष्यामध्ये
त्यांच्या कुटुंबाला भगवान गौतम बुद्ध त्यांनी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबाला ताकद देऊ. मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं किरण भैयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. परिवारातर्फे व सोलापूर तालमीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहून पवार कुटुंबियासोबत आम्ही सर्वजण असू असं मी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून येते. या प्रसंगी सर्वजण उपस्थित राहिलात. आपल्या सर्व अध्यक्षांच्या परवानगीने आजची शोकसभा संपन्न झाली असं मी जाहीर करतो. ओम शांती शांती शांती.